मी सायली दरेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे नावात काय आहे. आजच्या भागात आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला, जी व्यक्ती कॉन्फिडंट आहे, कर्तबगार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बऱ्याच बायकांच्या प्रेरणास्थान आहे. तर आज आपण भेटणार आहोत सौ मोनिकाताई मोहन पानवे सांभळे यांना, ज्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष देखील आहेत, जिजाऊ संघटनेच्या प्रेरक वक्त्या आणि महिला सक्षमीकरणाच्या प्रमुख आहेत. तर मोनिकाताई, आपलं खूप खूप स्वागत आजच्या आमच्या या भागामध्ये. आणि मला एक नक्कीच सांगावंसं वाटेल की तुम्ही खूप कम्फर्टेबल फील दिलात आम्हाला सुद्धा आल्यानंतर, की असं कोणा एका मोठ्या व्यक्तीला भेटतोय असं न वाटतं आपल्यातलंच कोणाशी तरी बोलणार आहोत आपण, असा एक फील आलाय आम्हाला. तर मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की मला वाटतं 2016-17 मध्ये आपला एक खूप मोठा अपघात झाला होता. आणि नॉर्मली असं असतं की एखाद्या मोठ्या अपघातामध्ये जेव्हा लोकांचे हात पाय सगळं फ्रॅक्चर होतं, तेव्हा त्यांना मी कधी या अपघातातून बाहेर पडते आणि कधी घर सांभाळते असं होतं. आणि तुमच्या बाबतीत असं झालं की तुम्ही अपघातातून बाहेर पडलात आणि समाजकारणात उडी घेतलीत असं म्हणायला हरकत नाही. हो, बरोबर. तर त्या अपघाताच्या काळामध्ये असं काय थॉट प्रोसेस होता की तुम्ही घरासोबतच समाजकारण पण त्यावेळेला सुरू केलं? ऍक्च्युली ऍक्सिडेंट नंतर एक नवीन जन्म मिळावा हा, तसा मला मिळाला. बरोबर आहे. खूप मोठा accident होता. लग्नानंतर किंवा लग्नाआधी जी नॉर्मल मुलींची लाईफ असते हम्म. तीच माझी होती. की लग्नानंतर बघायला गेलं तर नवरा, मुलं, बरोबर सासरचे गृहिणी 4 आहे. नातेवाईक आणि माहेरचे 4 नातेवाईक, बस एवढंच. बरोबर. त्याच्या पलीकडे आपलं जगच नसतं जेव्हा हम्म. गृहिणी म्हणून आपण असतो तेव्हा. पण एक ऍक्सिडेंट झालं. हम्म. ऍक्सिडेंट ही हायवेवर झालं आणि सतत गाड्या चालणाऱ्या ठाण्यासारख्या ठिकाणी बापरे. झालं. पण जेव्हा 1-1.5 महिना बेड रेस्टची वेळ आली हम्म. तेव्हा कळलं का आयुष्य काय. हा, आपण आतापर्यंत जे करत होतो पण त्याच्यात फार काही बदल नाही झाला. आपण 1-1.5 महिना बेड रेस्टवर गेल्यानंतर हा, राहट बरं आहे. कोणाचीच लाईफ थांबत नाहीये कोणासाठीच. बरोबर आहे. हे खरंय. आणि त्यातनंही जर आपलं काही झालं असतं तर बघायला गेलं तर जे शेवटच्या क्षणाला लोक येतात ती माझ्या वडिलांचे नातेवाईक किंवा वडिलांच्या नावाने ह्याची मुलगी गेली म्हणून आले असते, हो, हो. किंवा ह्याची बायको गेली म्हणून आले असते, हे ह्याची पत्नी गेली म्हणून आले असते. बरोबर. त्या पलीकडे माझं असं दोनही माणसं नव्हती हम्म. का जी मोनिका पानवे गेली म्हणून त्या क्षणी आली असते. बरोबर. हा. तर ही विचार करण्यासारखी गोष्ट होती. आणि त्या गोष्टीवर मी खूप विचार केला का काय म्हणजे जर आज माझं काय झालं असतं तर मला ओळखणारे दोनही माणसं नव्हती. म्हणजे जे आता माझ्या बाजूचे आजूचे होते ते 12 दिवस महिना रडले असते, नंतर सामान्य सामान्य गृहिणी. आपल्या आयुष्याचा काहीच उपयोग नाहीये ना त्याच्यातून. मग आपल्याला काहीतरी करायचं. अरे वा, मग या खूपच उद्देशाने मी जेव्हा रिकवर झाले, म्हणजे माझा एक हात आणि एक पाय दोन्ही डॅमेज झालं होतं. हाताचे तर ऑपरेशन झाले होते, पाय बेड रेस्टनी व्यवस्थित झाला. पण त्याच्यानंतर मग मी जी कामाला लागली ती लागली. हे खूपच छान. पण म्हणजे हे खूप प्रेरणादायी आहे की केवळ बेड रेस्ट घेता घेता तुम्ही हा जो काही विचार केलाय आणि त्यातून तुम्ही स्वतः उभारी नाही घेतली, तर इतर अनेक महिलांना मी म्हणेन की ओळख मिळवून दिली. त्या 1.5 महिन्यात मी खूप सारी पुस्तकं वाचली. हा, त्यांनी पण प्रेरणा नंतर स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. खूपच सुंदर. नंतर एका क्षणाला असं विचारायला का आपल्यासारख्या असंख्य महिला आहेत. बरोबर. आपण म्हणतोय स्त्री सक्षम झाली, पण आज कित्येक महिला गृहिणी म्हणून आनंदात असतात, त्यात काही चुकीचंही असं नाही. पण किमान 2 माणसं तरी आपल्याला आपल्या ओळखीची असली पाहिजे. बरोबर. का ती आपल्या नावाने ओळखली पाहिजे. नक्कीच. किंवा 2 पैसे आपण कमावले पाहिजेत. बरोबर. आणि ते बायकांमध्ये तुम्ही कदाचित, मी असं म्हणेन की जागृत करून दिलं. मी जागरूक करून देते की कारण मी महिलांचं काम करते किंवा महिला सक्षमीकरणाचं काम करते, तर माझे 2-3 मोजकेच विषय मी मांडत असते. बरोबर. एक तर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे. म्हणजे कितीही जरी म्हटलं, जोपर्यंत आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही होणार तोपर्यंत तर सक्षम नाही होऊ शकत. प्रश्नच नाही. दुसरं, आपण राजकारणातही सक्षम झालं पाहिजे. हे 2 गोष्टी जेव्हा आपण करू तेव्हा आपली ओळख आपोआप निर्माण होते. बरोबर. मग आता जेव्हा तुम्ही अपघातातून बाहेर पडलात आणि त्यानंतर तुम्ही विचार केलात की आपल्याला काहीतरी स्वतःची ओळख निर्माण करायला हवी, मग जेव्हा तुम्ही समाजकारणात आलात, तर तुमचे बरेचसे व्हिडिओज बघितले आम्ही, मेळाव्यांमधले तुमची भाषणं ऐकलीत किंवा ज्या प्रकारे तुम्ही संवाद साधता, तर त्यात कुठेच कॉन्फिडन्स कमी आहे किंवा तुम्हाला बोलायला 4-4 तास तुम्ही बोलताय तर तुम्हाला विषय कमी पडतोय असं कधीच वाटत नाही. तर हे एका गृहिणीतून अचानक मेळाव्यांमध्ये भाषण करणारी स्त्री, तर कधी सुरुवातीला भीती नाही वाटली?
वाटली ना सुरुवातीला, पहिल्या भाषणात तर खूपच वाटली होती. ओके. म्हणजे कारण 10 माणसांसमोरही कधी मी बोलले नव्हते. पण जेव्हा हा विषय घेऊन मी माझ्या भावाकडे गेली होती, माननीय निलेशजी भगवान साबळे साहेबांकडे, का त्यांचं ऑलरेडी जिजाऊचं काम आधीपासून चालू होतं. प्रश्न फक्त महिला सबलीकरण नव्हतं, बाकी शिक्षण आणि आरोग्यावर काम आधीपासून चालू होतं. तेव्हा त्यांना मी म्हंटल का मला काहीतरी करायचंय. तर त्यांनी अगदी भाऊ असल्यामुळे असं बोलले का ऑफिसला बसते का? आता म्हटलं ऑफिसला नाही बसायचं, ऑफिसला बसून मी काय करणार आहे, कारण माझ्या डोक्यात फिट होतं का मला स्वतःची ओळख करायची. त्याच्यामुळे म्हटलं नाही, मला ऑफिसला नाही बसायचं, ग्राउंड लेवलला. म्हणजे महिला सबलीकरण चालू करूया. वा. मग तुम्ही कशी काय म्हणजे सुरुवात केली आणि मग नंतर हळूहळू बोलता सुरुवातीला तर 8-15 दिवस मी नुसतं सकाळी 9 वाजता ऑफिसला जायचं, 5:30 पर्यंत ऑफिसला बसायचं. अच्छा. घरापासून बाजूला राहू शकतो का आपण 8-9 तास? आणि आपल्याशिवाय आपल्या व्यतिरिक्त इतरही लोक राहू शकतात की नाही, हाही एक मोठा प्रश्न असतो. हाही मोठा प्रश्न होता. मग ते सुरुवातीला 8-15 दिवस तसे गेले. नंतर म्हटलं ग्राउंडला उतरूया. आता जेव्हा तुम्ही मला म्हणालात की 8 म्हणजे काही 5-6 तास आपण घरापासून वेगळं राहून पाहूयात, तर तुम्ही गृह उद्योग सुरू केला, म्हणजे अगरबत्ती, साबण तयार करणं वगैरे. ते खूप उशिरा झालं. पण मग महिलांसोबत काम करताना काही अडचणी आल्या का? कारण ह्या सगळ्या महिला सुद्धा नव्यानेच काहीतरी करत असतील, तर काही अडचणी अशा काही सामना करावा लागला? मी माझ्या बरोबर जिजाऊकडनं मला 1-2 मैत्रिणी दिल्या होत्या. बरोबर. मग आम्ही गाव मीटिंग चालू केली. घर टू घर जाऊन आणि त्या महिलांना जमा करून त्यांच्याशी बोलायचं, त्यांना जागृत करायचं का त्यांनी स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर सुरुवातीला अडचणी येत होत्या, कारण भरपूर संस्था आधीचपासून काम करत होते, अभियान काम करत होते. मग त्यांना वाटत होते अरे आता पुन्हा जिजाऊ नवीन कोणतरी. मग नवीन माणसाला थोडा वेळ तर लागतो. पण तेवढा माझा स्वतःचा प्रामाणिकपणा होता की जिजाऊचं तेवढं पाक काम होतं स्वच्छ. त्याच्यामुळे त्यातनं ते होत गेलं. मग महिलांनाही माझे विचार पटत गेले, कारण मार्केटिंग वगैरे सुद्धा केले जातं ना, त्याच्यामुळे एक मोठा सुरुवातीच्या काळात तर आम्ही स्टॉल लावण्यापासून अगदी म्हणजे त्रिंबकची यात्रा असू दे की आपली गाव पातळीवरची यात्रा असू दे, तिथे सुद्धा महिला बसत होत्या, ब्रॉच घेऊन, वेण्या घेऊन, असं सगळं करत होत्या. मला वाटतं आरी वर्क आणि हे सगळं पण तुम्ही नंतर सुरू केलं ना आता. बरोबर. आशा गारमेंट बद्दल काय सांगाल? तो पण एक तुमचा मोठा प्रोजेक्ट आहे. आशा गारमेंट हा मी सुरुवातीला स्वतः करून बघितलं. ओके. का आपल्याला उद्योग जमतो का? आपण जर दुसऱ्याला सांगतोय तू कर, पण आधी आपल्याला जमतो का? जर आपण नाही केलं मग आपण समोरच्याला सांगितलं तरी ते त्याला पटणार नाही. बरोबर आहे. तर तुमचा अनुभव कसा होता? एक उद्योजिका म्हणून कसा अनुभव होता तुमचा? मी सुरुवातीला 4-5 मशीन घेतल्या होत्या. तेव्हाही मी गव्हर्नमेंट साठी प्रोजेक्ट टाकला होता का मला लोन मिळावा, कारण पीएमजीपी योजना, सीएमजीपी सारख्या योजना आहेत त्या महिलांसाठी किंवा उद्योजकांसाठी चांगल्या प्रकारे सबसिडीत पैसे देत असतात. तर मी स्वतःने ती फाईल टाकली होती. त्याच्यानंतर माझे मिस्टरही सांगत होते, भाऊही सांगत होते, म्हणजे आप्पाही सांगत होते की तुला पैसे देतो, तू कर. म्हटलं नाही, मी जर स्वतः नाही केलं तर मी नाही त्यांना सांगू शकत ना. मग त्याच्यातनं ते लोन मधनं आम्ही गारमेंट कंपनी टाकली. म्हणजे तुम्ही आधी स्वतः एक्सपिरियन्स घेतला की लोन साठी कसं प्रोसेस करायचं आणि आपल्याला मदत करायला आहे. बरोबर. जेव्हा महिला बाहेर पडते तेव्हा घरापासनं तर बाहेरपर्यंत प्रत्येक माणूस तिला सपोर्ट करायला तयार असतो. आधी स्वतःची इच्छा असायला म्हणजे तुम्हाला काय वाटतं मला नाही माहिती, पण मला स्वतःला माहिती आहे की जेव्हा आपण घराच्या बाहेर पाऊल टाकतो तेव्हा असंख्य लोक आपल्या मदतीला असतात. घरातलेही सांभाळून घेतात, बाहेरचेही सांभाळून घेतात. बरोबर. तुमच्या बरोबर असलेल्या अनेक महिलांचा हा अनुभव असू शकेल, पण त्याचबरोबर अशाही काही महिला असतील की ज्यांना घरून तेवढा सपोर्ट नसेल मिळत, कारण गाव खेड्याकडे कदाचित असं असू शकेल. शहरी भागातही बरेच असं होतं की महिलांना नाही म्हटलं तरी खूप वेळ जातोय बाहेर किंवा आर्थिक सबलीकरण होतंय, तर थोडंसं कधीतरी. मग अशा महिलांना तुम्ही कसा सपोर्ट करता? नाही, माझ्या माहितीत तर मला कधीच पुरुष असा कुणी भेटला नाही का त्यांनी कंप्लेंट करावी का माझी बाई घराबाहेर जाते. किंवा मी असं सांगेन का उद्या भिवंडी तालुका आहे किंवा शहापूर आहे, तर असे असंख्य पुरुष मी बघत असते का ते दिवसभर गोडाऊनला काम करतायत, पण माझी महिला जी संध्याकाळी वडापाव काढते, 4 वाजता हातगाडी लावते, पण तिचा नवरा त्या गोडाऊनवरून आल्यानंतर तिच्या बरोबर त्या हातगाडीवर पुडी बांधताना असतो. यापेक्षा काय पाहिजे महिला सक्षमीकरण? मी मोठी महिलांना सांगत असते का अजून काय पाहिजे आपल्याला. बरोबर. किंवा असंख्य गावांना किंवा शहरामध्येही पुरुष कार्यक्रम ठेवतायत आणि मला
वक्ता म्हणून बोलवतायत का तुम्ही आमच्या महिलांना मार्गदर्शन करा का त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. बरोबर आहे. नाही, खरी गोष्ट तर आहे ही. हा खूप चांगला अनुभव आहे. मला आजपर्यंत एकही पुरुष भेटला नाही का त्यांनी असं सांगितलं का नाही बाबा आमच्या महिलेला उशीर होतो ओ. किंवा ताई बोलवतात. अगदी आमच्या स्वयंसेविकांपासून कार्यकर्त्यांपासून तर ग्राउंडच्या ज्या रोजगार करतात हम्म. तिथपर्यंत जर माझ्या बरोबर महिला असली किंवा माझ्या कार्यक्रमात असली तर नवऱ्याचा फोनही येत. अरे वा. मग हे क्रेडिट खरं तर तुमचं म्हणायला नक्कीच, पाहिजे की नक्कीच. तुम्ही सोबत आहात म्हटल्यानंतर ते पण निर्धास्त तसंच असतात की कार्यकर्तेही असले तरी बायकांचा फोन येत नाही. ताई जे- बरोबर हा. आहेत ना तर जे तेवढं तुम्ही safe सुरुवातीला असतं. म्हणालात की माझा प्रामाणिकपणा आहे म्हटल्यानंतर नाही, त्याच्यामुळे आपल्या कामात तर आपण प्रामाणिकपणा आपण दाखवतो. आपलं काम बोललं पाहिजे. बरोबर आहे. नाही, खरी गोष्ट आहे ही. आता जेव्हा आपण बघतो की तुम्ही समाजकारणामध्ये आहात, खूप मोठमोठ्या लेवलला काम चालतं, तर भिवंडी, जव्हार, वाडा या सगळ्या क्षेत्रामध्ये पण मला वाटतं काम आहे ना हो, मी पालघरकडे सुरुवातीला वगैरे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये काम करत होते, ठाणा ते आणि पालघर. कसं सुरू केलं आणि कोणकोणते माइलस्टोन्स तुम्ही सांगाल की जिकडे ऍक्च्युली काम बघायला चाललं? गेलं तर सुरुवातीला आम्ही म्हणजे महिलांना ऐकता हवं असतं. तर सुरुवातीला कपडा देऊन त्यांना शिवायला सांगितलं. ओके. नंतर पंत्या रंगवायला सांगितल्या. अच्छा. अगरबत्ती करायचं कशी ती शिकवली. निरमा पावडर घरी आपण कशी हा, प्रकारे हा. करू शकतो किंवा विम लिक्विड कसं करू शकतो. म्हणजे हे तुम्ही सगळं सामान product- प्रोव्हाइड केलं त्यांना. हा. अच्छा. आणि ट्रेनिंग. तिथे जाऊन त्या 10 महिलांचे ग्रुप घेऊन आम्ही ते शिकवलं त्यांना. का हे सोपं आहे. ओके. हे खूप काही कठीण नाही. किंवा हम्म. अंगाचा साबण आयुर्वेदिक आपण जास्वंदीची फुलं आणून करू शकतो. ओके. काही आणून करू शकतो. ह्याच्यात 2 गोष्टी बाहेरच्या आहेत पण 4 गोष्टी आपण घरातल्या वापरू शकतो. हे सगळं महिलांना आम्ही शिकवलं. तुम्ही सोपं करून महिलांपुढे हा. ते मांडलं सोपं त्यामुळे करून दिलं. हा. त्यामुळे आर्थिक स्वावलंबन बऱ्यापैकी मला वाटतं नक्कीच. महिलांमध्ये आलेलं असणार आहे. मी मोठी स्वप्न महिलांना दाखवतच नाही. हा. ते निदान 100-200 रुपये तुम्ही कमा. बस. बरोबर. एकदा महिला 100-200 रुपये कमवायला लागली की ती आपोआप पुढे जाणार आहे. बरोबर. तिला कळलं एकदा की मी हा. एवढं कमवू शकते, कमवू तर ते शकते. पुढे. तिचा लग्न झाल्यानंतर जो आत्मविश्वास असतो तो कमी झालेला असतो स्वतःच्या बाबतीत. बरोबर तर आहे. ती हा. घरातले सगळे डिसिजन घेऊ शकते पण ती स्वतःच्या बाबतीत ते डिसिजन घ्यायला मागे पडते. बरोबर आहे. हे आपण देतो. याच धर्तीवर आता तसं म्हटलं तर आपण समाजकारणामध्ये भरपूर काम करताय किंवा खूप महिलांचा पाठिंबा तुम्हाला आहे. मग आता जेव्हा तुम्ही जसं आपण म्हणतो की समाजकारण करायचं तर राजकारणाचा थोडा पाठिंबा लागतो, म्हणजे आपले काही स्वप्न गोल्स पूर्ण करण्यासाठी समाजासाठीची का होईना. तर आता जेव्हा तुम्ही भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा म्हणून आहात, तर राजकारणामध्ये बरेचदा असं म्हटलं जातं किंवा सोशल मीडियावर आपण पाहतो की महिलांना जे काही पद मिळतं ते पद मिळाल्यानंतर सुद्धा काही वेळेला ती फक्त कठपुतलीच राहते. तर तुम्हाला काय वाटतं की महिलांचा राजकीय सहभाग खरोखर असतो किंवा त्यांचा स्वतःचा असा काही स्टँड असतो का? असला पाहिजे. मी जर आज कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्याच संघटनेचा लोकसभा प्रमुख पद हे महिलांकडे नाहीये. बरोबर. हो, म्हणून म्हणजे विचारलं. महिलांचं पण महिलांकडे दिलं हा. जातं पण जेव्हा माझ्याकडे आज पुरुषांचंही पद आहे म्हणजे पुरुषांचंही काम करायचंय, हो, संघटनेचंही काम करायचंय आणि महिलांचंही काम करायचंय. बरोबर. तर ते स्वतंत्र त्यांच्या सिनियरनी त्यांना दिलं पाहिजे. जे माझ्या आप्पांनी मला दिलं बरोबर. हा. की ठीक आहे तू कर. म्हणजे रोख नाही, ठोक नाही, हिशोब नाही, काहीच वा नाही. वा. असं म्हणजे तर ते पूर्ण जे स्वातंत्र्य. पूर्ण स्वातंत्र्य राजकारणाचं दिलेलं आहे. ऍक्च्युली राजकारणात जायचं नाही जायचं हे काय ज्या दिवशी मी जिजाऊत गेली त्या दिवशी ठरलं नव्हतं. बरोबर. म्हणजे जिजाऊचंही नव्हतं ठरलं, हो, साहेबांचंही नव्हतं अचानकच. ठरलं. हा. आणि मी आजही राजकारणात नाहीये पण तरी भिवंडी लोकसभा प्रमुख म्हणून मी काम पाहते मागील बरं. कित्येक वर्षापासून. आणि तो न्याय लोकसभा इलेक्शनला भेटला पण. ज्या ग्रामीण पट्ट्यात सर्वाधिक काम माझं आहे किंवा जिथे लोक उभी झालेली आहे तिथे तुम्हाला विश्वास नाही वाटणार पण अगदी तुम्ही ग्रामीण पट्ट्यात जाऊन बघू शकता का जी महिला कधीही प्रचाराला गेली नव्हती अच्छा. ती महिला प्रचारालाही गेली. वा. ती बूथ ही संकल्पनाच महिलांना माहिती नाही. अरे म्हणजे बापरे. शहरातही बऱ्यापैकी महिलांना बरोबर ही आहे. संकल्पना नाही माहिती. म्हणजे आजही महिला किती शिकलेला असू दे ती विचारते कुठलं बटन दाब. हो हो, खरंय. पण ग्रामीण पट्ट्यातल्या ज्या महिला आहेत किंवा शहरातल्याही काही प्रकारे महिला आहेत त्या स्वतः मेंटली प्रिपेअर झाल्या होत्या की नाही मला हेच बटन दाबायचंय, मला ह्याच नेत्याच्या मागे राहायचंय. ओके. आणि अगदी कातकरी समाजासहित सगळ्या समाजाच्या महिला ह्या बूथवर बसल्या होत्या. अरे वा. म्हणजे यादी कशी चालायची, बूथवर नक्की काय काम असतं, वोटिंग कशी काढायची, अरे वा. हे सगळ्या गोष्टी महिलांना शिकवल्या होत्या. म्हणजे खूपच छान काम म्हणूयात आपण, कारण नॉर्मली असं असतं की राजकारणात जे लोक आहेत त्यांचा काहीतरी एक स्टँड असतो,
पण तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये काम करून महिलांचं स्वतःच काही स्टँड जर तयार होत असेल तर हे उत्तमच काम आहे असं म्हणायला नाही, हरकत नाही. चांगलं आहे. कारण शेवटी परिवर्तन ही महिलाच करू शकते. बरोबर आहे. इतिहास साक्षी आहे. मी नाही हो. सांगत. नाही, अगदी खरं. राजमाता जिजाऊ नसती, आणि आता सावित्रीबाई आपण सुद्धा बघतोय पण की असतात. तुम्ही जिजाऊ जॉईन केल्यापासून मला वाटतं महिलांचा सहभाग खूप वाढलेला असणार आहे. कारण कुठेतरी त्यांनाही आपलेपणा वाटतो ना. नाही, राजकारण महिलांना कळलं पाहिजे, ते हम्म. समजलं पाहिजे. बरोबर आहे. हे चुलीजवळ सांगून हे महाग झालंय, ते महाग झालंय हा पर्याय नाही. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा आपण त्यातला भाग आहे. हम्म. जो कोणी खुर्चीवर बसणार आहे तो आपण बसवणार आहे. बरोबर. हा. हे त्यांना पटलं पाहिजे. नाहीतर कसं होतं का 5 वर्ष निघून जातात तरी आपल्या एरियातला नेता कोण आहे किंवा माहित आपला नसतं. लोकप्रतिनिधी कोण आहे का आपला उद्याला म्हणजे विधानसभेचा उमेदवार कोण आहे का लोकसभेचा, फक्त इलेक्शनलाच फोटो बघितले जातात. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडनं काय काम होतं हम्म. किंवा आपल्याला तो का निवडून द्यायचा आहे हम्म. हेच माहिती नसतं. नाही, बरोबर. पण हे माहिती असलं पाहिजे. असायला पाहिजे. आता आपल्या बोलण्यामध्ये खूप वेळेला संदर्भ आला तर आप्पांबद्दल काय सांगाल? म्हणजे श्री निलेश सांबरे यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांच्याबद्दल एका शब्दात सांगण्यासारखी गोष्टच नाहीये. हा, नाही, म्हणून विचारलं. कारण तुमचं दुहेरी नातं झालं ना की हो. भाऊ आणि शिवाय एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला त्यांचा पाठिंबा आहे किंवा त्यांचं जेवढं मोठं काम आहे. तर आप्पांबद्दल तुम्ही तुमच्या भाषेत काय सांगाल? आमच्या भाषेत सांगायला गेलं तर जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा आपण नव्हतो. पण त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलं तर आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय काम केलं असतं? आज वा. तर लढाया करण्याची गरज नव्हती. बरोबर. आज शिक्षण आणि आरोग्यावर काम करायची गरज आहे. हम्म. तर ती सांबरे साहेब करतात. वा. किंवा ज्योतिबा होते हम्म. तर ज्योतिबांनी काय काम केलं? हम्म. तर जर आज ज्योतिबा असते तर त्यांनी काय काम केलं असतं समाजासाठी? ते बरोबर. काम सांबरे साहेब करतायत. खूपच छान. आता मला फक्त काही उदाहरणांमध्ये जर सांगितलं जसं शाळा किंवा हॉस्पिटल म्हणजे ज्या स्वरूपाचं काम ग्राउंड लेवलला लोकांपर्यंत पोहोचतंय तर ते जिजाऊचं जर काम आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता आलं तर म्हणजे जसं हॉस्पिटल्स असतील किंवा काही शाळांमध्ये काही प्रकल्प असतील तर असं काही आपल्याला उदाहरणादाखल सांगता येईल का? जसं मला वाटतं शिलाई मशीन वाटपचं काम नेहमी होत असतं आपल्या संघटनेकडनं किंवा आरी वर्कचे पण क्लासेस होतात ज्याला खूप डिमांड आहे खरं बघायला गेलं तर असं आणखीन काय काय आहे? काय काय जिजाऊच्या 10 सीबीएसई शाळा आहेत. वा. सगळ्याच्या सगळ्या मोफत आहे. वा. सीबीएसई शाळा मोफत आहे. 47 युपीएससी एमपीएससी वाचनालय. वा. 33 पोलीस अकॅडमीज. हे सगळं महाराष्ट्रभर आहे आणि 5 जिल्ह्यांमध्ये तर प्रामुख्याने. वा. मस्त. नंतर अंधमती मंद मुलांची शाळा आहे. 105 विद्यार्थी तिथे राहतायत आणि सगळं त्यांचं दत्तकत्व सांबरे साहेब स्वतः घेत आहेत. त्याच्यानंतर 35 लाख वह्यांचं वाटप करतात प्रत्येक शाळेत. जिजाऊची वही जाते. प्रत्येक ज्या घरात विद्यार्थी त्या घरात वही जाते. महागड्या शाळेत नसेल जात पण जी गरीब गरजू आहे तिथपर्यंत जाते. तसंच जिजाऊचं पालघर जिल्ह्यात 130 बेडेड हॉस्पिटल आहे. ज्या जिल्ह्यात आजही सिव्हिल हॉस्पिटल नाहीये. आजही 2-4 महिला रोजच्या साध्या बालनपणासाठी मरत असतात पोटातल्या बाळासाठी. ही अवस्था असताना त्या जिल्ह्यात सांबरे साहेबांनी स्वतःने 130 बेडेड हॉस्पिटल टाकलेले. किंवा कुपोषणाचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याला आतापर्यंत लोकांनी ऐकलं पाहिलं गेलं पण त्या जिल्ह्यात सांबरे साहेबांनी कोण करे अगर न करो हा जिल्हा माझा आहे, हा समाज माझा आहे याच्यासाठी त्यांनी स्वतःने 130 बेडेड हॉस्पिटल काढलं. तसंच भिवंडी लोकसभेसाठी 100 बेडेड हॉस्पिटल दिलेले. आपल्याकडेही वर्षानुवर्ष जी हॉस्पिटल आहेत तीच आहे, वाढलेली नाही. लोकसंख्या वाढते, गर्दी वाढते, पण आजारपणही वाढतायत पण हॉस्पिटल नाही वाढत. पण सांबरे साहेबांनी 100 बेडेड हॉस्पिटल दिलं. तसंच रत्नागिरीतही 100 बेडेड हॉस्पिटल दिलं. सांगायला गेलं काम जिजाऊचं खूप. जिजाऊचे अँब्युलन्स आहेत, जिजाऊ क्लिनिक आहेत, जिजाऊच्या महिला सबलीकरणामध्ये अगदी शिवण क्लास, घरघंटी, ब्युटी पार्लर, आरीवर्क, शिवण क्लास, हातगाडी, सगळ्या प्रकारचे जे जे शक्य आहे माणूस सन्मानाने जगण्यासाठी ते सगळं सांबरे साहेब करतात. आणि त्या सगळ्याला खूप चांगला रिस्पॉन्स पण मिळतो. म्हणजे आम्ही जेव्हा रील्स पाहतो किंवा व्हिडिओज पाहिले त्यामध्ये त्या महिलांचे जे काही रिव्ह्यूज येतात ते खूप छान असतात की शिकायला त्यांना खूप चांगलं मिळतं त्यात. कारण हे सगळं काम सांबरे साहेब स्वतःच्या खिशातून करतायत. स्वतःच्या कमाईतले 90% रक्कम ते समाजासाठी खर्च करताय आणि त्यात तुमची साथ, त्यात आपण खारीचा वाटा चालतोय. आता समाजकारण आणि राजकारण या दोन्ही गोष्टींमध्ये आलात, काम पुष्कळ होत आहे. मग
थांबलेलं शिक्षण पूर्ण करायची इच्छा कुठून आली की शिक्षण पूर्ण करूयात आपण? तर तुम्ही YCMU मधनं तुमची डिग्री पूर्ण केली. हा, नाही वाटलं शिक्षणामुळे आपलं कुठे अडायला नको, बरोबर. आपणही शिकलं पाहिजे. उद्या कोणी सांगायला, जेव्हा आपण समोरच्याला, जसं मी म्हटलं का मी आधी स्वतः उद्योग केला, हो बरोबर. मग मी दुसऱ्या महिलांना सांगते का तुम्ही उद्योग करू शकता. हम्म. तसंच जर मी शिकली नाही तर मग मी समोरच्याला नाही सांगू शकत. म्हणजे आज जेव्हा मी शाळेत जाते, करिअर मार्गदर्शनला जाते, तेव्हा ठामपणे मी मुलांना शिक्षणाचं महत्व सांगू शकते, बरोबर आहे. बाबासाहेबांचं महत्व सांगू शकते किंवा छत्रपतींचं महत्व सांगू शकते. हे जर मीच नाही, फक्त ऐकीव गोष्टीवर आपण नाही हे करू शकत, त्या समोरच्या माणसाला ते पटत नाही. बरोबर आहे. हा, हे, आपण बघतो का एसीच्या एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये बसून कुपोषणावर गप्पा नाही होऊ शकत, त्या नाही. तोडगा नाही निघू शकत, बरोबर. किंवा शेतकऱ्यांच्या समस्या एसीच्या गाडीत फिरून नाही समजू शकत, उतरावं त्याच्यासाठी त्या लागेल. बांधावर फिरलं पाहिजे. बरोबर. हम्म. तसंच आपल्याला जर समोरचा आपल्या तोंडून जे निघतं ते समोरच्याला पटायचं असेल तर आपण ते केलं पाहिजे. बरोबर आहे. आता तुम्ही ह्या सगळ्या क्षेत्रांमधला वावर, एक गृहिणी, आई, राजकारण, समाजकारण, शिक्षण स्वतः कम्प्लीट केलं, या सगळ्याची सांगड कशी घालता? म्हणजे सगळ्या महिलांचा हा प्रश्न आहे ना, की इतका वेळ द्यावा लागतो, इतकी एनर्जी द्यावी लागते, तर तुम्ही कसं काय स्वतःला असं मेंटेन ठेवताय, फिट ठेवताय आणि काय म्हणत सगळ्याचा मेळ कसा जमवून आणता? खूप कुतूहलाचा प्रश्न आहे हा. ऍक्च्युअली गृहिणी होते तेव्हा आपण 100% घराला देत होतो. बरोबर. आता घरीही आपल्याला देते. म्हणजे ज्या दिवशी मी बाहेर जायचं म्हटलं त्या दिवशी मी मुलांना, नवऱ्याला विचारलं का माझा असा असा विचार, तर ते म्हटलं तुझं लाईफ आहे, आता तुला बोनस भेटलेलं आहे, तुला काय हवं ते कर. वा वा. तर नुसतं बोलण्यापुरता नाही, तर पूर्ण अगदी घरातली भाजी काय आणायची तिथपासून माझे मिस्टर बघत असतात. अरे वा. म्हणजे घरात मला काही आणायला लागत नाही, संसार त्यांचा. वा. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? मुलांनी विशेष अपेक्षा माझ्याकडनं नाही येत त्यांना, का त्यांना माहितीये आईला वेळच नसतो, बरोबर. ती काहीतरी करतीये, ती काम करतीये, त्याच्यामुळे मुलांच्याही किंवा घराच्याही अपेक्षा काही जास्त नसतात माझ्याकडनं. त्या कार्यक्रमाला वेळेवर मी गेली तरी चालत असतं. वा वा, मस्त. मग हे सगळं केल्यानंतर आज तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही सक्सेसफुल झालायत? अजून बाकी आहे ना. मग तुमची सक्सेसची व्याख्या काय असेल? सक्सेसची व्याख्या म्हणजे जोपर्यंत समतोल येत नाही, म्हणजे घरात सांगा, गावात सांगा, समाजात सांगा, शहरात सांगा, तर जोपर्यंत घरातली दोन्ही माणसं ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही होत तोपर्यंत समाज सक्षम नाही होत. बरोबर. आणि ती दोन्ही माणसं सक्षम होण्यासाठी, म्हणजे आपण बघतो एक माणूस कमावतोय, 4 माणसं बसून खातायत, बरोबर. महागाई प्रचंड वाढते आणि एकीकडे महिला प्रचंड गतीनं पुढे चालले, पण कुठेतरी ती थांबली जाते. म्हणजे ती खेड्यातली असो, शहरातली असो. आज शहरातली महिला पुढे जाते, पण तिच्या आयुष्यात किती स्ट्रगल आहे. बरोबर, खरी गोष्ट आहे. तर जे व्हायला पाहिजे, म्हणजे महिलांनी बाहेरचं जग स्वीकारलंय, पण पुरुषांनी घरातलं जग तेवढं नाही स्वीकारलंय. बरोबर. ते जेव्हा कुठेतरी समतोल आला पाहिजे. अगदी, तो जोपर्यंत समतोल येत नाही तोपर्यंत आपलं काम थांबून नाही चालणार. म्हणजे बराच मोठा टप्पा आहे म्हणायला हरकत नाही. तुम्ही सुरुवातीला म्हणालात की अपघाताच्या काळामध्ये तुम्हाला एक डोक्यात सुरू होतं की मला ओळखणारे कोणीच नाहीये, 2 जण पण नाहीये, मग असं नावात काय आहे? नावात तर सगळंच आहे ना, जे बॅनर मध्ये नाही, जे टीव्हीवर नाही, ते नावात आहे. वा वा. आपण गाडगे बाबांना बघतो किंवा जे जे थोर महात्मे सगळ्यांना आहेत, तेव्हा बॅनर नव्हते लागत, तेव्हा ऍडव्हर्टाईज नव्हती लागत. बरोबर. पण त्यांच्या नावावर आज जग चालतंय. अगदीच. म्हणजे कुठलीच गोष्ट ही त्यांच्या नावाशिवाय होऊच शकत नाही. म्हणजे शाहू फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, रमाई, सगळेच, अहिल्यादेवी, सगळ्यांचंच आज त्यांच्या नावाशिवाय काहीच चालू शकत नाही. अगदीच. आपण कितीही पुढे गेलो तरी मग आहे ते सगळं नावातच आहे. अप्रतिम, अप्रतिम उत्तर. आपण एक छोटस क्विक प्रश्न जे आहेत ना ते घेऊयात. तुम्ही स्वतःकडे काय म्हणून पाहता? गृहिणी की उद्योजिका? समाजसेविका. आहे ना, गृहिणी ना उद्योजिका नाही, त्याच्या पुढचं पाऊल आहे खरं तर समाजाची सेवक आहे, त्या दृष्टीने मी जमिनीवर काम करत असते. प्रश्नच नाही. खूप सुंदर. मग समाजकारण की राजकारण? समाजकारण. समाजकारण नेहमी पहिलं राहील. राजकारणात मी आजपर्यंत कुठलाही झेंडा घेतलेला नाहीये, कुठलाही पट्टा घातलेला नाही. बरोबर. ज्या दिवशी घालेन त्या दिवशी नक्कीच विचार करेन. आतापर्यंत तरी नाही. मग सामाजिक कार्यकर्ते पद हवं की राजकीय नेतृत्व जास्त आवडतं? जर सामाजिक राजकारते म्हणून 1 पटीनं काम होत असेल तर राजकारणात गेल्यानंतर तेच काम 100 पटीने होणार आहे.
वा. तर नक्कीच आवडेल मला 100 पटीने काम करायला. अरे वा वा. शेवटी कामाबद्दल कामाबद्दल. जास्त उत्सुकता येईल. आप्पांकडे तुम्ही काय म्हणून पाहता? खंबीर भाऊ की खंबीर पाठिंबा देणारा कार्यकर्ता? सर्वस्व. अरे वा. खूपच छान. आणि मुलांनी तुमच्याकडे काय म्हणून पाहावं? एक आदर्श आई की प्रेरणादायी नेतृत्व? काही पाहू. आदर्श आई म्हणून नक्कीच आवडेल. बरोबर. जिथे आईचा हम्म. प्रश्न आहे तिथे आई म्हणून आईच, पाहिजे हा. शक्य. आणि कोणाला अशी आदर्श आई नकोय की जी सगळ्यांना प्रेरणादायी हो. नेतृत्व देत असेल. तर आज खरंच खूप छान वाटलं. तुम्ही आज इथे आलात आमच्यासोबत, गप्पा मारल्या, तुमचा प्रवास आमच्यासोबत शेअर केलात. त्यामुळे आज इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही बोलवलात आणि चांगल्या प्रकारे थँक्यू. नाही, खूप छान वाटलं. तर आज आपण नावात काय आहे या आपल्या पॉडकास्ट मध्ये भेटलो मोनिका ताई यांना आणि त्यांचा प्रवास जाणून घेतला. पुढच्या भागात आणखी अनेक व्यक्तिमत्वांना आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. नावात कायचा हा एपिसोड पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारच्या दर्जेदार कंटेंटसाठी आम्हाला नक्की फॉलो करा. आणि हो, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी युट्यूब चॅनल 14 खडी. आपली स्टाईल, आपली भाषा.